नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अश्विन अस्मिताला म्हणतो, अस्मिताई आता तुला बरं वाटतंय ना? मी एक काम करतो, तुझ्या सोनोग्राफीसाठी उद्या दुपारचीच वेळ घेतो, चालेल ना? तर अस्मिता म्हणते हो चालेल। अश्विन, अरे तू स्वतःहून या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालतोस ना, ते पाहून मला खरंच खूप बरं वाटतं। अश्विन म्हणतो, ठेवणारच ना लक्ष? अगं अस्मिताई, तुझ्या डॉक्टरच्या सुद्धा मी कॉन्टॅक्टमध्ये असतो, त्यामुळे तू अजिबातच काळजी करू नकोस। आता तू फक्त स्वतःची काळजी घे आणि हो, चुकीच्या माणसांची साथ देऊ नकोस, त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस। आता मात्र अस्मिता शांतच होते। तर प्रिया नाटक करत म्हणते, अश्विन अरे आपलं ठरलंय ना की उगाच निगेटिव्ह गोष्टी नाही बोलायच्या, तू असं का बोलतोयस तिच्यासमोर? प्लीज अश्विन, तो विषय नको। अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे। असं म्हणत अश्विन आता अस्मिताचा BP चेक करतो आणि म्हणू लागतो, अस्मिताई तू पाणी पितेस ना? तर अस्मिता म्हणते, हो पिते ना। तर अश्विन म्हणतो, आता सुद्धा पाणी पिऊन घे, थांब मी तुला पाणी देतो। आता अश्विन पाहतो तर जारमध्ये पाणी नसतं। अश्विन म्हणतो, अस्मिताई अगं हे काय, जारमध्ये तर पाणीच नाही आहे, तू पाणी प्यायली नाही आहेस का? अस्मिता म्हणते, 1-1.5 तास झाला असेल, त्या अगोदर पिलं होतं। आता हे ऐकून अश्विन म्हणतो, अस्मिताई अगं तू काय बोलतेस हे? अगं अशा अवस्थेमध्ये सतत पाणी पित राहायला पाहिजे आणि तू पाणी प्यायलं नाही आहेस? नाही, आता तुला पाणी प्यावं लागेल। असं म्हणत अश्विन आता जार प्रियाच्या हातात देतो आणि म्हणू लागतो, तन्वीचा जार भरून घेऊन ये। आता प्रिया नाटक करत म्हणते, हो आणते ना। असं म्हणत प्रिया मनातच अश्विनकडे पाहते आणि म्हणू लागते, हा अश्विन ना फक्त ऑर्डर सोडत असतो। आता काही करून प्रियाला सगळ्यांचं मन तर जिंकायचंच असतं आणि म्हणूनच प्रिया पाणी आणण्यासाठी निघते। तर इकडे सायली अर्जुन खूप चिडलेले असतात। सायली अर्जुनला म्हणते, मला तर घरच्यांचं काही कळतच नाही आहे, पुन्हा ह्या प्रियावर कसा काय विश्वास ठेवू शकतात? तर अर्जुन म्हणतो, तेच तर, ही प्रिया कशी आहे, कोणत्या पातळीला जाऊ शकते हे घरच्यांना सगळ्यांना माहीत आहे, तरीसुद्धा तिला पुन्हा एक संधी देत आहेत। आता ही संधी देऊन पुन्हा या सगळ्यांना धोका पत्करायचा आहे का? यांना कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा यांना का कळत नाही आहे? आणि त्याचवेळी प्रिया दरवाजा आड उभी राहून हे सगळं काही ऐकत असते। सायली म्हणू लागते, ह्या प्रियाचं खरं रूप सगळ्यांसमोर कधी येणार मला तर काहीच कळत नाही। अर्जुन म्हणतो, मला तर त्या क्षणाचीच वाट पाहायची आहे, एकदा का तिचं खरं रूप सगळ्यांसमोर आलं ना की मग सर्वांना कळेल हिच्यावर विश्वास ठेवणं योग्य आहे की अयोग्य। असं म्हणत अर्जुन रागानेच तिथून निघून जातो। आता सायली त्याची समजूत काढण्यासाठी त्याच्या मागून निघून जाते, परंतु सायली अर्जुनला काहीच माहीत नसतं की प्रियाने त्यांचं बोलणं ऐकलं आहे। प्रिया आता बाहेर येते, डायनिंग टेबल समोर उभी राहते आणि म्हणू लागते, हे सर्वजण माझ्यावर जितका विश्वास ठेवतील, जितकी मला साथ देतील, यांचा मात्र जळफळाट होणार आहे, होणारच आहे, होऊ देत, मला सुद्धा तेच हवंय। शब्बास प्रिया शब्बास। आता सगळ्यांचं मन जिंकलं ना की मग हे असे तडफडतील। आता सायली अर्जुनची होणारी तडफड पाहून प्रियाला मात्र आनंद वाटत असतो। तर दुसरीकडे अश्विन अस्मिताला म्हणू लागतो, अस्मिताई आता तुला थोड्या वेळाने पाणी प्यायचं आहे आणि थोडा वेळ आराम कर, मी आहेच घरी, काही असेल तर मला सांग। असं म्हणत अश्विन तिथून जाणार तर अस्मिता म्हणू लागते, अश्विन आज तू घरीच आहेस ना, मग इथेच थांब ना, आपण गप्पा मारूयात। तर अश्विन म्हणतो, अस्मिताई अगं तुझ्यासोबत गप्पा मारायला मला आवडल्या असत्या, पण तुझ्या कानावर आमचं बोलणं ऐकू तरी कुठे जातं, मग बोलण्यात काहीच पॉईंट नाही आहे। तर अस्मिता म्हणू लागते, अश्विन अरे तुम्ही सर्वजण असं का वागताय आणि तुम्हाला सर्वांना सचिनचा राग का येतोय? का नाही तुम्ही सचिनला समजून घेत? तू तरी असं नको ना रे बोलूस, आणि तुम्ही सर्वच जण सचिनच्या विरोधात का आहात तेच तर मला कळत नाहीये। तर अश्विन म्हणू लागतो, तुझ्या या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे, परंतु आता तुला त्रास होईल आणि म्हणूनच मला आता या प्रश्नाचं उत्तर नाही द्यायचंय। आता प्रिया नाटक करत अश्विनला म्हणते, अश्विन आपलं मगाशीच ठरलंय ना, मग तू उगाच का वाद घालतोयस? अश्विन म्हणतो, अगं मी वाद घालत नाहीये, परंतु अश्विनला आता अस्मिताच्या वागण्याचा त्रास होत असतो, त्याच्या वागण्याचं वाईट वाटत असतं, कारण अस्मिता सचिनवर विश्वास ठेवते आणि इथे चुकते हे सर्वांनाच दिसत असतं। आणि म्हणूनच अश्विन काही न बोलता तिथून निघून जातो आणि अस्मिताला या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो, कारण आपल्या घरचे आपल्यापासून दुरावत आहेत हे अस्मिताला सहन होत नसतं। आता नाटकी प्रिया नाटक करत अस्मिताला म्हणू लागते, अस्मी अश्विनचं म्हणणं मनाला लावून घेऊ नकोस, तुझ्या काळजीपोटी बोललाय ग, प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस हा। आता अस्मिता काही प्रियाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही।
आणि अस्मिता तिथून उठून जात असते तर प्रिया तिला उठवण्यासाठी मदत करते, तिच्या पायात चप्पल घालण्यासाठी सुद्धा मदत करते आणि म्हणू लागते, अस्मिता मला माहीत आहे तुला या सगळ्याचा खूप त्रास होतोय, परंतु अस्मिता मी तुला खरंच सांगू का, तू सचिनची साथ देतेस हे यात काहीच चुकीचं नाही आहे. घरच्यांना जरी हे सगळं चुकीचं वाटत असलं तरीसुद्धा चुकीचं नाही आहे, कारण आपला जोडीदार आपली चूक ज्यावेळी पोटात घालतो आणि आपल्याला माफ करतो, आपल्याला समजून घेतो, त्यामध्ये किती आनंद वाटत असतो ह्याचा अनुभव मी घेतला आहे. अगं अश्विने माझी चूक माफ केली आणि त्याने मला समजून घेतलं, याचा अनुभव मला आहेच. आणि म्हणूनच आपला नवरा आपला जोडीदार कितीही चुकला तरी त्याला समजून घेणं, त्याची चूक पोटात घालणं आणि आपण त्याच्या साथ देणं हे खरंच खूप महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच मी तुला एवढंच सांगेन अस्मिता की तू सचिनची साथ दे, कारण सचिनची साथ देणं आणि त्याच्यासोबत राहणं, जोडीदारासोबत आपण असणं हे खूप महत्त्वाचं आहे अस्मिता. अस्मिता मला माहीत आहे तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल, परंतु मी या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून बोलतेय, कारण अश्विनचं प्रेम, अश्विनच्या प्रेमाने मन बदललं आहे. मी या अगोदर किती वाईट वागत होती, परंतु आता मात्र मी स्वतःमध्ये बदल घडवला, कारण अश्विनच्या प्रेमाने माझ्यात बदल घडवला आहे. त्यामुळे आता अस्मिता तू सुद्धा सचिनची साथ दे. आता हे सगळं काही सायलीने ऐकलेलं असतं. सायली तिथे येते आणि म्हणू लागते, प्रिया ज्या गोष्टींशी तुझा काही संबंध नाही त्या गोष्टी तू नाही बोलशील ना तर चालेल. तर आता प्रिया म्हणू लागते, अगं मी फक्त जोडीदाराची साथ द्यावी असंच बोलते आणि यामध्ये काय चुकीचं आहे. तर आता सायली प्रियाला म्हणू लागते, अस्मिता ताईंचा नवरा कसा आहे हे तुलाही चांगलंच माहीत आहे आणि तरीसुद्धा तू असं बोलतेस की सचिनची साथ द्या म्हणून. अगं एवढं सगळं माहीत असून सुद्धा तू अस्मिता ताईंना असा सल्ला देतेस आणि हा सल्ला देताना तुला काहीच वाटलं नाही का. आता प्रिया वाईट वाटल्याचं नाटक करते आणि म्हणू लागते, अस्मिता अगं मी काही चुकीचं बोलले का, म्हणजे मी चुकीचा सल्ला दिलाय का. आणि अस्मिता तुला वाटत असेल की मी जर तुला चुकीचा सल्ला दिला तर सॉरी या. आता प्रियाची ही नाटकं पाहून सायली प्रियाला म्हणते, प्रिया तुझी ही नाटकं बंद कर आणि आत्ताच्या आता इथून निघ. आता प्रिया काही तिथून निघत नसते, परंतु सायली हाताला धरून प्रियाला तिथून बाहेर काढते. तर त्यानंतर अस्मिता मनाशीच म्हणते, सायलीला एवढं चिडायला काय झालंय, प्रिया काही चुकीचं बोलत नव्हती, तन्वीचा सल्ला काही चुकीचा नव्हता, खरं तेच बोलत होती. आता अस्मिताला सुद्धा प्रिया खरं वागत आहे असं वाटत असतं. आता सायली दरवाजा बंद करते आणि अस्मिताकडे येत अस्मिताला नाश्ता देत म्हणते, अस्मिता ताई तुम्ही नाश्ता करून घ्या. आणि हो, तन्वी जेव्हा जेव्हा तोंड उघडते तेव्हा ती खोटंच बोलते हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे आणि त्यामुळे तुम्ही तिच्या सल्ल्याचा विचार करू नका आणि ती जे काही बोलते आहे ना त्याच्याकडे अजिबातच लक्ष देऊ नका. तुम्ही अगोदर खाऊन घ्या आणि आराम करा. तर आता अस्मिता सायलीला म्हणते, पण तू मला एकटं सोडशील त्यावेळी ना. तर सायली म्हणते, हो अस्मिता ताई मी येते, असं म्हणत सायली तिथून निघून जाते. परंतु सायली प्रियाशी अशी वागलेली अस्मिताला अजिबातच आवडलेलं नसतं. तर त्यानंतर आता प्रिया रागानेच आपल्या रूममध्ये येते. प्रियाची खूप चिडचिड होत असते. प्रिया म्हणू लागते, 2 वाक्य काय बोलली तर तिथे ती सायली आली आणि तिने मला बाहेर काढलं. काय करावं या सायलीचं काहीच कळत नाही. आणि त्याचवेळी त्या ठिकाणी आता प्रियाला मैनावतीचा फोन आलेला असतो. आता मैनाचा फोन येताच प्रिया म्हणते, हॅलो बोला काय झालंय. तर आता मैनावती म्हणू लागतात, काही नाही ग बबली, अगं ते घरातले गहू संपले होते ना आणि ते बासमती तांदूळ, तूर डाळ, मूग डाळ हे थोडं सामान संपलं होतं. मग आता तर प्रिया म्हणते, मग मी काय करू. तर मैनावती म्हणू लागते, अगं बबले आता आमच्या या टेलरिंगचा धंदाही नीट चालत नाही. अगं तुला तर माहीतच आहे ना, तुम्ही मुली ते ऑनलाईन शॉपिंग वगैरे करता, त्यामुळे आमच्याकडे कोणीच येत नाही गं, मग आमच्याकडे पैसे कुठून असणार. आता प्रिया चिडते आणि म्हणू लागते, तुम्ही दोघं पण ना मला रोज वेगवेगळी कारणं देता, मी बघते, असं म्हणत प्रिया फोन ठेवते. आता मैनावतीने ठरवलेलंच असतं की प्रियाकडून कसे पैसे उकळायचे. तर प्रिया इकडे आपला बँक बॅलन्स चेक करते. तर बँक बॅलन्स चांगलाच डगमळीला आलेला असतो. प्रिया म्हणू लागते, माझ्या तर बँक बॅलन्समध्ये काहीच दिसत नाही आहे, काय करू मी, कुठून पैसे आणू. पण काही झालं तरी मला हिला पैसे द्यावेच लागतील. जर या महिन्याला मी पैसे नाही दिले ना तर ही बाई तोंड उघडेल. नाही हिने जर तोंड उघडलं तर काय होऊ शकतं मला चांगलंच माहीत आहे. असं होऊन नाही चालणार. तिने तोंड उघडण्याच्या अगोदरच मला पैसे द्यावे लागतील, नाहीतर माझी वाट लागेल. आता प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. पैसे कुठून जमा करावेत हे प्रियाला काहीच कळत नसतं. आणि त्याचवेळी अश्विन त्या ठिकाणी आलेला असतो. अश्विन प्रियाला बोलताना पाहतो आणि विचारतो, तन्वी अगं काय झालंय, तू अशी एकटीच का बोलतेस. प्रिया म्हणते, नाही काही नाही. अश्विन म्हणतो, तन्वी अगं काय झालंय. तर प्रिया म्हणते, अश्विन मला थोडे पैसे हवे होते. अश्विन विचारतो, किती हवे आहेत. तर प्रिया म्हणते, ते कशासाठी हवे ते मी तुला सांगते
अगोदर. अश्विन म्हणतो, मी तुला विचारलं का, तुला किती हवे तेवढे सांग. तर प्रिया पटकन सांगते की 20,000. अश्विन म्हणतो, एवढंच ना, मग मी देतो पैसे. तर प्रिया म्हणते, अश्विन म्हणतो, तन्वी अगं तू जर माझ्या घरच्यांसाठी एवढं सगळं करत असशील तर माझं कर्तव्य नाही आहे का. आता प्रियाला तो पैसे पाठवतो आणि म्हणू लागतो, बघ आले असतीलच. तर आता प्रिया म्हणू लागते, अश्विन अरे किती करतोयस तू माझ्यासाठी. अश्विन म्हणतो, अगं प्रत्येक नवऱ्याचं ते कर्तव्यच असतं आणि मला बाबा चांगला नवरा बनायचा आहे. तर आता प्रिया नाटक करत म्हणते, अश्विन अरे तू तर जगातला सर्वोत्तम नवरा आहेस आणि तुला किती चांगला नवरा बनायचा आहे. तर त्यानंतर अश्विन प्रियाला म्हणतो, तू सुद्धा जगातली सगळ्यात चांगली बायको बनण्याचा प्रयत्न करतेस. मी बघतोय ना, तू माझ्या डॅडची, मॉमची, पूर्णाजीची किती काळजी घेतेस आणि तेही अगदी मनापासून. मग मी सुद्धा तुला साथ द्यायला नको का. अगं तू जर एवढी चांगली वागत असशील तर मी तुला साथ देणारच. आणि हो, आता मी तुला काहीच कमी पडू देणार नाही, कारण प्रत्येक नवऱ्याचं कर्तव्य असतं की बायकोला कुठलीच गोष्ट कमी पडू द्यायची नाही. आणि मला सुद्धा तुला हवं असलेलं सगळं काही द्यायचं आहे, तुला काहीच कमी पडू द्यायचं नाही आहे. तर आता प्रिया खुश होण्याचं नाटक करते. आता अश्विन मात्र प्रियाच्या जाळ्यात फसलेला असतो. अश्विन प्रियाचं कौतुक करत म्हणू लागतो, मी बघतोय ना, मम्मा, डॅड, पूर्णाजी यांनाही तुझं आता वागणं पटतंय. त्यांनाही आता कळतंय की तू जितकी वाईट वाटत होतीस तितकी तू वाईट नाही आहेस, तू किती चांगली आहेस हे तू तुझ्या वागण्यातून दाखवून देतेस तन्वी माझी पूर्ण खात्री आहे. बघ एक ना एक दिवस त्यांना सगळ्यांना कळेल की तू किती चांगली आहेस आणि बघ सर्वच जण तुझ्यावर विश्वास ठेवतील. आणि आता घरातील सर्वजण सायली करतायत ना, तेच एक दिवस तन्वी अशी हाक मारतील. आता प्रिया नाटक करत म्हणते, हो ना, आज मी बघितलं की घरच्यांनी माझी बाजू घेतली. हे सायली अर्जुनला आवडलेलं दिसत नाहीये रे. तर आता अश्विन प्रियाला म्हणतो, त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष कर, कारण तू घरच्यांची इतकी काळजी घेतेस, इतकं सगळ्यांना सांभाळतेस, मग सायली अर्जुन काय करणार आहेस. नको, त्यांच्याकडे तू अजिबातच लक्ष देऊ नकोस. तू चांगलं वागतेस ना, मग तू यांचा विचारही करू नकोस. असं म्हणत आता अश्विन प्रियासोबत नीट वागतो आणि प्रियाला समजावत म्हणतो, आणि तन्वी तू कोणाचाही विचार करायचा नाही, कारण तुझ्यातला चांगुलपणा एक ना एक दिवस त्याचं फळ तुला नक्कीच देईल. बरं चल, मला आता फ्रेश होऊन हॉस्पिटलला निघायचं आहे. असं म्हणत अश्विन तिथून निघून जातो. आता अश्विन तिथून निघून जाताच प्रिया मनाशीच म्हणते, इतके दिवस मी ज्यावेळी अश्विनकडे पैसे मागायची त्यावेळी अश्विन 1000 कारणं विचारायचा, आणि आता मी घरच्यांशी जरा नीट काय वागते तर याने मला कारण न विचारता पैसेही दिलेत आणि मला म्हणाला की तुला हवी ती मदत करायला मी तयार आहे. बरं आहे, म्हणजे मी जरा काय नाटक केलं तर त्याचा मला एवढा मोठा फायदा झाला, मग हे नाटक चालू ठेवायला काहीच हरकत नाही. आता अश्विनने काही न विचारता पैसे दिल्यामुळे प्रिया मात्र खुश झालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, चैतन्य आणि अर्जुन ऑफिसमध्ये असतात. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, त्या दुसानीस साक्ष द्यायला का तयार नाही आहेत ना, मला तर काहीच कळत नाही आहे. मी त्यांना एवढं कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते मात्र आपला हेका सोडायला तयारच नाही आहेत. अर्जुन, आता आपल्याला दुसरा प्लॅन काहीतरी रेडी करावाच लागेल, ज्यामुळे दुसानीस यांना सत्य सांगावंच लागेल, ते साक्ष द्यायला तयार होतील. आता अर्जुनचा काही चैतन्याच्या बोलण्याकडे लक्ष नसतो. आता चैतन्य अर्जुनला आवाज देतो, अर्जुन, परंतु अर्जुन मात्र त्याच विचारात हरवून गेलेला असतो. अर्जुनला सतत तीच गोष्ट आठवत असते, ती म्हणजे प्रियाचा ब्लड ग्रुप. आता अर्जुनला ते सर्व क्षण आठवतात. प्रियाने ब्लड सॅम्पल बदलायला जाणं आणि घरच्यांचा विश्वास संपादन करणं, तर त्यानंतर प्रियाने घरात केलेला खोटेपणाचा गृहप्रवेश. तर त्यानंतर रविराज सर अर्जुनला हॉस्पिटलमध्ये म्हणालेले असतात की तन्वीचा ब्लड ग्रुपसुद्धा ओ निगेटिव्ह आहे, कारण ज्यावेळी तन्वी लहान होती त्यावेळी आम्ही तिचा ब्लड ग्रुप चेक केला होता आणि त्याचवेळी आम्हाला कळालं की तन्वीचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे, त्यामुळे ती रक्त देईलच ना. परंतु प्रिया रक्त देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली नसते आणि म्हणूनच सायली अर्जुनने तिच्या ब्लड रिपोर्टचा घाट घातलेला असतो. तिच्या ब्लडचा सॅम्पल घेत तिचा नक्की रक्तगट कोणता आहे हे शोधलेलं असतं आणि त्यावेळी डॉक्टर ठामपणे सायली अर्जुनला म्हणालेले असतात की तन्वी सुभेदार ही रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगी असूच शकत नाही. तर आता अर्जुनला प्रियाचं सुरुवातीचं पहिल्यांदा घरात येणं आठवतं. ज्यावेळी प्रिया पहिल्यांदा सुभेदारांच्या घरी आलेली असते त्यावेळी ती अर्जुनला म्हणालेली असते, अर्जुन ओळखलंस का मला, मी तन्वी, अरे लहानपणीची तुझी बालपणीची मैत्रीण. असं म्हणत तिने ओळख करून देत सगळ्यांचीच फसवणूक केलेली असते. आणि आता ह्या सर्व गोष्टी, हे सर्व क्षण अर्जुनच्या डोळ्यासमोर असतात. आता चैतन्य पाहतो तर अर्जुनचा लक्षच नसतो आणि म्हणूनच चैतन्य अर्जुनला विचारतो, अर्जुन अरे काय झालंय, तुझं कुठे लक्ष आहे. आता कुठे अर्जुन भानावर येतो.
आणि चैतन्याला म्हणतो, हां काय बोलत होतास तू? तर चैतन्य म्हणतो, अरे परंतु त्याचवेळी अर्जुनला सायलीचा फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, 1 मिनिट असं म्हणत अर्जुन सायलीचा फोन उचलतो. आता सायली अर्जुनला म्हणते, ही प्रिया अशी कशी वागू शकते? म्हणजे तिला मन भावना काहीच नाही आहे का? अर्जुन म्हणतो, तिला काहीच नाही आहे, पण तिने आता काय केलंय सांग बरं. तर सायली म्हणते, आज ती अस्मिताताईंना काय म्हणाली माहीत आहे का, की सचिन भाऊजी नीट वागतायत ना, मग आता सचिन भाऊजींना तू माफ केलेस हे योग्य आहे. तिला माहीत नाही आहे का की सचिन भाऊजी कसे आहेत, तरीसुद्धा ती असं कसं बोलू शकते? तिने अस्मिताताईंना असा सल्ला दिला ना, ते पाहून मला खरंच खूप तिचा राग आला आहे. तर अर्जुन म्हणतो, ती मुलगी घरात असेपर्यंत काही चांगलं होऊ शकत नाही. तर सायली अर्जुनला म्हणते, मला सुद्धा आता तिचा खरंच खूप कंटाळा आला आहे आणि मला सुद्धा तिच्यापासून आता सुटका हवी आहे. तर अर्जुन म्हणतो, हो तू शांत हो, परंतु मला सांग घरच्यांचं तिच्याबद्दलचं मत आता कसं आहे? सायली म्हणते, जसं पहिलं होतं तसंच आहे. मला तर तिच्या या वागण्याचा खरंच खूप त्रास होतोय. लवकरात लवकर तिचं सत्य सर्वांना कळायलाच हवं. अर्जुन म्हणतो, हो पण तू शांत हो, तू आता शांत आहेस ना? तू सगळं हँडल कसं केलंयस? आणि आता प्रियाला तू काय बोललीस? सायली म्हणते, प्रियाला सरळ कसं करायचं हे मला चांगलंच माहीत आहे, परंतु मला घरच्यांची काळजी वाटते, अस्मिताताईंची काळजी वाटते. ही मुलगी जर असंच वागत राहिली ना, तर पुढे जाऊन आपल्याच घरच्यांना सगळ्यांना त्रास होणार आहे आणि ते मला नको आहे. अर्जुन म्हणतो, तू काळजी करू नकोस, आपण नंतर बोलू असं म्हणत आता अर्जुन फोन ठेवतो. आता सायली खूप चिडलेली असते. अर्जुनप्रमाणे तिचाही संताप होत असतो. अर्जुन सायलीला शांत करतो आणि त्यानंतर फोन ठेवतो. आता सायली विचार करू लागते की काय करावं. तर दुसरीकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो, सायली वहिनी त्या प्रियाला प्रिया म्हणते हे तर मला माहीत होतं, पण आता तू सुद्धा प्रिया म्हणायला लागलास? तर अर्जुन म्हणतो की हो, आणि आता मी सुद्धा याच नावाने हाक मारणार आहे आणि आता हे नाव सगळ्यांच्या आयुष्यातून निघून जाणार आहे. असं काहीतरी मी स्वतः करणार आहे. आता चैतन्य अर्जुनला म्हणतो, 1 मिनिट, नागराजने जे कोडं घातलं होतं ते तन्वीशी रिलेटेड आहे, तिच्याशी कनेक्टेड आहे असं वाटतंय का तुम्हाला? तर अर्जुन म्हणतो की हो, या नागराजने घातलेलं कोडं आणि त्याचं उत्तर ही प्रियाच आहे. आणि चैतन्य हिच्या बाबतीत सगळ्यात मोठी गोष्ट आमच्या हाती लागली आहे, परंतु जोपर्यंत पुरावे सापडत नाही तोपर्यंत आम्ही कोणाला काहीही सांगणार नाही. परंतु चैतन्य, या सगळ्यामध्ये आम्हाला तुझी मदत लागणार आहे. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन तू काही बोलतोयस मला काहीच कळत नाहीये, एक्झॅक्टली नक्की काय झालंय ते मला सांगशील का? अर्जुन म्हणतो, सांगतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली कल्पनाताईंना म्हणते, आई अहो एवढं सगळं घडलं, मग त्याच वेळी तुम्ही आम्हाला काय नाही सांगितलं आणि तेव्हा नक्की काय झालं होतं? अस्मिताताई एवढ्या काळ झोपल्या होत्या का? तर कल्पनाताई म्हणतात, हो ना अगं, उठतच नव्हती, सचिनसुद्धा घाबरून गेला होता. तर आता सायली म्हणते, आई ही गोष्ट तेव्हाच का नाही सांगितली तुम्ही? तर कल्पनाताई म्हणतात, तेव्हा जर सांगितलं असतं तर तुला माहीतच आहे ना, अर्जुन आणि अश्विन अगोदरच त्या सचिनवर खूप चिडतात आणि त्याला बघूनही घेत नाही आणि उगाच वाद नको म्हणून मी तेव्हा काहीच सांगितलं नाही. मला तर अस्मिताची काळजी वाटत आहे. सायली म्हणते, आई तुम्ही काळजी करू नका, आता आपण सर्वांनी ठरवलंच आहे ना की अस्मिताताईंना वेळ द्यायचा, मग आपण सर्वांनी त्यांना वेळ द्यायचा आहे. आणि हो, मला तर अस्मिताताईंपेक्षा या तन्वीचीच काळजी वाटत आहे, प्रियाची काळजी वाटते. म्हणजे प्रिया जे वागते आहे ना, तिचा जो खोटेपणा आहे ना, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु आता पुन्हा एकदा ती जी काही नाटकं करते ना, त्यामुळे मला भीती वाटते की तुम्ही सर्वजण तिला माफ कराल. आई खरंच तुम्ही तिला माफ केलं आहे का? तर कल्पनाताई म्हणतात, नाही गं सायली, मी तिला माफ वगैरे केलं नाही आहे, परंतु रोज रोज कशाला ती भांडणं? आणि आता ती जर चांगलं वागत असेल तर तिच्यासोबत आपल्यालाही चांगलं वागायला काहीच हरकत नाही. तर आता सायली म्हणते, आई अहो पण तुम्हाला माहीतच आहे ना, हिचा हा खेळ थोड्या दिवसांपुरता असतो. आता ही थोडे दिवस नीट वागेल आणि पुन्हा जर तिने पहिल्याप्रमाणे वागायला सुरुवात केली तर आई या सगळ्याचा तुम्हाला त्रास होईल ना? तर कल्पनाताई म्हणतात, हो सायली, पण तर त्याचवेळी हे सगळं काही प्रियाने ऐकलेलं असतं. प्रिया पुढे येते आणि म्हणू लागते, सायली अगं हे सगळं काही तू का ठरवतेस आणि माझ्या माणसांना माझ्यापासून का तोडतेस? सायली अगं प्लीज माझ्या माणसांना माझ्यापासून तोडू नकोस, मी हात सोडते तुझ्यासमोर. तर सायली प्रियाला म्हणते, प्रिया तू हात जोड नाही तर पाय जोड, तुझ्या बोलण्याचा या सगळ्या जगाला फरक पडत असेल, जग तुझ्या बोलण्याला भुलेल, फसेल, परंतु माझ्यावर काही परिणाम होणार नाही. तुझ्या या वागण्याला बोलण्याला मी फसणार नाही. तर प्रिया म्हणते, सायली अगं असं का बोलतेस? प्लीज माझ्यावर विश्वास ठेव ना. अगं मला फक्त सुधारण्याची एक संधी हवी आहे. आई बाबा पूर्ण आजी सर्वजण मला जर एक संधी देत असतील तर मग ती संधी तू मला का देत नाहीयेस? प्लीज सायली तू सुद्धा एक मला संधी दे ना.
आता प्रिया सायलीसमोर रडण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते, मला माहीत आहे सायली, मी आयुष्यभर खूप पापं केली आहेत. माझ्या आयुष्यात मी खूप चुका केल्या, परंतु याची शिक्षा तू मला आयुष्यभर देणार आहेस का गं? अगं थोडी तरी सुधारण्याची मला संधी दे ना. तर सायली म्हणते, संधी आणि तुला, आणि तेही सुधारण्याची? प्रिया, अगं तू काय बोलतेयस? तुला तरी कळतंय का? आता सायली काही प्रियाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली अगं उपकार म्हणून तरी आपण तन्वीला संधी देऊच शकतो ना, तिला माफ करू शकतो. आणि हो, सायली ही तन्वीला दिलेली शेवटची संधी असेल. आता सायली कल्पनाताईंना काही सांगेल तर कल्पनाताई म्हणू लागतात, सायली खरंच सांगू का, आता तर मला या रोजच्या भांडणांचा खरंच खूप कंटाळा आला आहे. आपण एक काम करूया, आपणही जगूया आणि या तन्वीलाही जगू देऊयात. तर आता प्रिया रडण्याचं नाटक करत म्हणते, थँक्यू आई. आई अगं तू तरी माझ्यावर विश्वास ठेवलास, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे गं. प्रिया कल्पनाताईंना म्हणते, आई मला खात्री आहे तू यापुढेही जाशील, माझ्यावर विश्वास ठेवशील आणि एक दिवस तूच म्हणशील की हो तन्वी, तू माझी लाडकी सून आहेस. आता कल्पनाताई सायलीकडे पाहतात. आता कल्पनाताई प्रियाला म्हणतात, एवढं होईल की नाही माहीत नाही, पण तू आमचा पुन्हा विश्वासघात करू नकोस म्हणजे झालं. तर प्रिया नाटक करत म्हणते, नाही, मी पुन्हा तुमचा विश्वासघात नाही करणार, तुझी शपथ नाही करणार. आणि हो, मी नक्कीच सुभेदारांची आदर्श सून होऊन दाखवेन. तर आता कल्पनाताई म्हणतात, बरं तन्वी, पूर्णाईंच्या खोलीमध्ये बामची बाटली आहे, ती जरा घेऊन येशील का गं? माझं डोकं ना खूप दुखतंय, जरा आणशील का? प्रिया म्हणते, हो का, आत्ताच आणून देते. असं म्हणत प्रिया आता बामची बॉटल आणण्यासाठी निघून जाते. आता प्रियाचं हे चांगलं वागणं हे सगळ्यांसाठीच धक्कादायक असतात. सर्वजण प्रियाच्या वागण्याचा विचार करू लागतात. आता कल्पनाताई सायलीकडे पाहतात, पण सायली काहीच बोलत नाही. आता बामची बॉटल घेऊन प्रिया त्या ठिकाणी आलेली असते. आता प्रिया तिच्या हातात असलेली बामची बॉटल कल्पनाताईंच्या हातात देते आणि म्हणू लागते, आई ही घे. तर आता कल्पनाताई म्हणतात, तन्वी अगं अशी हातात काय देतेस? माझं डोकं दुखतंय ना, मग जरा डोक्याला लावून देशील का? तर प्रिया म्हणते, आई. तर कल्पनाताई म्हणतात, हो ना अगं, तू जरा लावून देशील तर बरं वाटेल. तर आता सायली म्हणते, द्या इकडे, मी लावून देते. तर आता कल्पनाताई म्हणतात, नाही नको अगं, तन्वी लावेल ना, लावशील ना गं तन्वी? तर आता प्रिया लगेच होकार देते आणि आता बाम लावायला घेते. तर कल्पनाताई प्रियाला म्हणतात, तन्वी खरंच खूप छान वाटते गं. आता प्रिया डोकं चपून देत असते, परंतु तिला खूप राग येत असतो. प्रिया म्हणू लागते, ही कल्पी मला इथे काम सांगते आणि सायली मात्र अशी शांत बसून आहे. आता सायली शांत बसून आहे हे प्रियाला अजिबातच आवडलेलं नसतं. आता प्रिया अशी का वागत आहे याचा सायली विचार करत असते. आणि त्याच वेळी आता प्रियाला मैनावतीचा फोन आलेला असतो. आता प्रिया पाहते तर मैनावतीचा फोन असतो आणि म्हणूनच प्रिया कल्पनाताईंना खोटं कारण देत म्हणते, आई मैत्रिणीचा फोन येतो आहे, मला तिला भेटायला जायचं आहे, आता येऊ का मी? तुला बरं वाटतंय का? तर कल्पनाताई प्रियाला म्हणतात, हो का, जा ना. परंतु तन्वी अगं खरंच तू माझ्या डोक्याला बाम लावला, मॉलिश केलं, खरंच खूप छान वाटलं अगं, तुझ्या हाताने माझं डोकं दुखायचंच बंद झालं. तर प्रिया म्हणते, हो काय, आलेच आम्ही. असं म्हणत आता प्रिया आपली पर्स घेते आणि घराबाहेर पडत असते आणि त्याचवेळी तिचं ATM कार्ड खाली पडतं, तेही ती उचलते. आता हे सगळं काही सायलीने पाहिलेलं असतं. सायली विचार करत म्हणते की प्रिया आता नक्की कोणाला भेटायला जात असेल आणि यावेळी मला तर तिच्यावर लक्ष ठेवावंच लागेल. आणि म्हणूनच सायलीसुद्धा आता प्रियावर लक्ष ठेवण्यासाठी बाहेर पडलेली असते. तर येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया सदा आणि मैनाच्या घरी पोचलेली असते आणि सायली तिच्या मागावर असते. आता प्रिया सदा आणि मैनाला पैसे देते हे तर सायलीने पाहिलेलं असतं. आता प्रिया तर तिथून निघून जाते. तर अर्जुन सायलीला फोन करतो आणि विचारतो की अजूनही तू प्रियाच्या मागावर आहेस का? तर सायली म्हणते, तिच्या मागावर मी कुठपर्यंत पोचली आहे माहीत आहे का? मैना आणि सदाच्या घरी. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, काय? तर सायली म्हणते की हो, मी फक्त तिला पाहिलं नाही आहे, तर ती प्रिया सदा आणि मैनाला पैसे देत होती आणि ते पैसे 10-20 हजार रुपये असतील एवढ्या तरी नोटा होत्याच. अर्जुन म्हणतो, व्हॉट, एवढे पैसे आणि ती त्यांना का देत होती? आता मात्र सायली अर्जुनला काहीच कळत नाही. आता हेच सत्य शोधण्यासाठी सायली सदा मैनाचा दरवाजा ठोकते. आता सदा आणि मैना बाहेर येताच सायली त्यांना प्रश्न करत म्हणते, तुमचा आणि प्रियाचा काय संबंध आहे? आता सदा आणि मैना सत्य सांगतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.